नमस्कार. तर बघा, खूप कमेंट्स येत आहेत, मॅडम कधी व्यायाम करायचा, आहार सांगा कोणता घ्यायचा आहे, आम्ही वजन कसं कमी करायचं, प्रेग्नन्सी नंतर खूप पोट पुढे आलेलं आहे, डिलिव्हरी नंतर खूप पोट पुढे येतं, ते कसं कमी करू, आमचं वय जास्त आहे, कोणत्या एक्सरसाइज करायच्या, सगळ्यासाठी चॅनलवरती एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही पहा. आणि तुम्ही हा व्हिडिओ आहे ना, हा पूर्ण पहा. काय करता माहितीये, मध्ये स्किप करता आणि त्याच्यामुळे काय होतं, जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजत नाही आणि मग तुम्ही मला कमेंट्स करता. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. आज मी तुम्हाला इथे ना एका महिन्यामध्ये तुम्ही 5 किंवा 6 किलो वजन कसं कमी करू शकता हे सांगणार आहे. त्यामुळे व्यवस्थित पाहायचं आहे आणि केलात तर 100% तुमचं वजन कमी होणार आहे. हा, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाही. बघा, हा जो तुम्हाला डाएट सांगणार आहे ना, हा खास महिलांसाठी आहे. म्हणजे काय, ज्या महिला घरी आहेत, ज्या कुठेही जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी मी हा एकदम साधा डाएट सांगणार आहे. आणि एक्सरसाइज तर मी व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत की तुम्ही घरच्या घरी कसे करू शकता. काय होतं माहितीये, बघा, डाएट करून तुम्ही तुमचं वजन कमी करणार आहात, आरामात वजन कमी होईल, पण शरीरावरचा फॅट सुद्धा आपल्याला कमी करायचा आहे. त्यासाठी थोडी तरी का होईना आपण एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. एक्सरसाइजला वेळ नाहीये तर ऍटलिस्ट तुम्हाला काय करायचंय, चालायला जायचंय. जेवढा वेळ जमेल तेवढा चालण्याचा प्रयत्न करा. सावकाश स्लो स्लो पासून सुरुवात करा. पहिल्याच दिवशी घाई करू नका. बघा, एकदम सोपा डाएट सांगणार आहे. अवघड आहे, सोपा आहे, हे तुम्ही स्वतःच ठरवायचंय. कारण बघा, जोपर्यंत तुम्ही करणार नाही त्यावेळी तुम्हाला समजणार नाही की सोपा होता की कठीण होता. पण नक्की सांगते, केलात तर गॅरंटी आहे तुम्ही तुमचं वजन नक्की कमी करू शकता. त्यामुळे स्वतःला चॅलेंज द्या 21 दिवसाचं आणि करून तर बघा 21 दिवस. होतं की नाही वजन कमी, 21 दिवसानंतर मला कमेंट्स करा. होणार आहे, पण 21 दिवसामध्ये एकही दिवस स्किप करायचा नाहीये. तर चला, तर सगळ्यात पहिला आपण काय पाहणार आहोत, तर आपल्याला सकाळी उठल्यावरती काय करायचंय. हा, तर सकाळी उठल्यावरती तुम्हाला ओवा, बडीशेप आणि जिरं याचं तुम्हाला पाणी घ्यायचंय. हा, 8 दिवस तुम्हाला याचं पाणी घ्यायचंय. पुन्हा 8 दिवस तुम्हाला दालचिनी किंवा लवंग हे पाण्यात भिजत ठेवायचंय. हा, रात्री पाण्यात भिजत ठेवल्यामुळे काय होईल, सकाळी नॉर्मल तुम्ही एक उकळी आणली तरीही चालेल आणि मग ते पाणी तुम्हाला प्यायचंय. पूर्ण 1 ग्लास खाली पोट. ज्या सगळ्या कुठल्याही गोष्टीचा त्रास होत असेल तुम्हाला, तर काय करा, आलं येतं, आलं थोडंसं किसा, थोडं हलकंसं, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे, ते पाणी प्यायला तरीही चालेल उकळून. आठवणीने करायचंय किंवा डब्यामध्ये एका पावडर भरून ठेवा आणि तुम्हाला हे पाणी प्यायचंय. आता ओव्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा. जर तुम्हाला असं वाटत असेल की त्रास होतोय, गरम होतोय, तर कमी ठेवा. बडीशेपचं पाणी वाढवा. हा, हे झालं. असं आठवड्याने चेंज करायचंय. झालं सकाळचं. मग तुम्ही सकाळी कधी तुमची सुरुवात होते, 7 वाजता होते, 6 वाजता होते, जशी कधी होत असेल तेव्हा खाली पोट हे पाणी प्यायचं, रात्री आठवणीने भिजत ठेवायचंय. हे झालं की त्यानंतर काय करायचंय, नाश्ता. नाश्ता हा तुमचा 8:30 किंवा 9 वाजायच्या आत झाला पाहिजे. मी टायमिंग का सांगते माहितीये, खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त 21 दिवस मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा किंवा एक वही घ्या, त्या वहीवरती सेव्ह करून ठेवा की मला हे करायचंच आहे आणि मी करणारच, काहीही होऊ दे मी करणारच. बघा, होतं की नाही, नक्की होईल. किती दिवस तुम्ही हे व्हिडिओ पाहत वेळ घालवणार आहात. हा व्यायाम करू, तो व्यायाम करू, हा डाएट करू. वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला चॅलेंज द्या ना की मी करेन आणि मला करायचंच आहे. हे झालं की नाश्ता 9 वाजायच्या आत झाला पाहिजे. मग नाश्त्यामध्ये मी तुम्हाला सांगते, फळं घ्या. जर फळं अवेलेबल असतील तर फळं खायची आहेत, कोणतंही असू दे. फक्त केळं, जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल अर्धा 1 तास पूर्ण प्रॉपर, तर तुम्हाला 1 केळं खायचंय. नाहीतर तुम्ही नॉर्मली 1 अर्धा केळा खाऊ शकता. पूर्ण खाऊ नका, नाहीतर वजन वाढणार आहे. बाकी तुम्ही कुठलंही फ्रुट्स खाऊ शकता. 1 फळ खा कुठलंही. आता फळ खाऊन पोट भरत नसेल, ज्यांना सवय आहे नाश्ता करायची, त्यांना सांगते, ऑप्शन सांगणार आहे फक्त मी, काय खायचं हे तुम्ही ठरवायचंय. बघा, अंडी खा 2 उकडून. जे खात असतील त्यांनी त्यांचं ऑप्शन निवडायचं आहे. हा, अंडी खा. पोहे करत असाल तर कमी तेलात, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या असतील किंवा तुम्ही ना उकडलेले चणे असतात, मूग असतात, मटकी असते, हे त्या पोह्यांमध्ये ऍड करा. पोहे 1 छोटी प्लेट एवढंच खायचंय. त्याच्यावरती शेव बिव काहीही टाकायचं नाहीये. हा, कमी तेलाचा वापर करून बनवायचे पोहे. इडली 2 खाऊ शकता. तळलेला पदार्थ एकही खायचा नाहीये. इडली नारळाच्या चटणीचा वापर कमी करायचा आहे. सांबार खाऊ शकता 1 वाटी आणि किंवा डोसा खाऊ शकता. साधा छोटा असेल तर 2 डोसे खाऊ शकता किंवा 1 मोठा डोसा खात असाल तर 1च. आणि चटणी जेवढं सांगेन तेवढंच खा. क्वांटिटी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही किती पोर्शन मध्ये खाता हे खूप महत्त्वाचं आहे.
हां, किंवा उपमा बनवत असाल कमी तेलातला थोडंसं तूप टाकून बनवा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम जसं सांगितलंय तसं काहीतरी भाज्या मिक्स करून तो उपमा बनवा. जास्त रव्याचा वापर करू नका. किंवा दलिया म्हणजे लापसी म्हणतात, त्याचं सुद्धा तुम्ही उपमा बनवून खाऊ शकता. तो तर खूपच छान. हां, थोडंसं घ्यायचं आहे म्हणजे एका छोट्या वाटीत किंवा एक छोटी प्लेट असते ना तेवढंच बस. ते झालं. हा तुमचा नाश्ता झाला. किंवा अजून सांगते, ऑमलेट खाऊ शकता बनवून 2 अंड्याचं. पूर्ण अंडी तुम्ही खाऊ शकता. किंवा तुम्ही नुसतं ओट्स खाऊ शकता. म्हणजे नुसतं तुम्हाला जर ओट्स आवडत असतील तर ओट्सचे पण खूप व्हरायटीज आहेत. ओट्सचं तुम्ही उपमा बनवू शकता. खूप सारे आहेत. त्यामुळे हे तुम्हाला ऑप्शन सांगितलेत नाश्त्यासाठी. हे झालं की आता नाश्ता जर तुम्ही 9 वाजता केलाय तर बरोबर तुम्हाला 11-12 वाजता भूक लागणार आहे. तुम्हाला ह्या टायमिंगला काय खायचं सांगते. ग्रीन टी प्यायची आहे किंवा 10:30 किंवा 11 दरम्यान तुम्हाला एक ग्रीन टी प्यायची. ग्रीन टी आवडत नसेल तर बडीशेपचं पाणी प्या, जिऱ्याचं पाणी प्या, कुठलंही पाणी उकळवून प्या. जर तुम्हाला ब्लॅक कॉफी आवडत असेल तर तुम्ही नाश्त्यासोबत ब्लॅक कॉफी सुद्धा घेऊ शकता. हां, हे पाणी प्यायचंय. आणि जर भूक लागते समजा 11-12च्या दरम्यान तर एक फळ खा. हां, किंवा फळ नसेल चणे, शेंगदाणे फक्त आपल्या ह्या मुठीत बसतील एवढेच खायचे बस. किंवा फळ काही किंवा ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. 5 बदाम भिजवलेले, अक्रोड एक छोटा साईजचा आणि किंवा मनुके थोडेसे भिजवलेले, हे सगळं तुम्ही खाऊ शकता. पण थोडं थोडं प्रमाणात, जास्त सुद्धा खायचे नाहीयेत. आता हे झालं, हे ऑप्शन सांगते की कुठलं खायचं आहे ते. नाही तर सगळं सांगते मी सगळं खायचं असं नाहीये. दुपारचं जेवण खूप महत्वाचं आहे. हे तुम्हाला 1 किंवा 1:30 वाजता करायचंच आहे. मला माहिती आहे पॉसिबल होत नाही, ऑफिसला असता, मुलं शाळेतून यायची असते. ठीक आहे, जे असेल ते तुम्हाला 21 दिवस मॅनेज करायचं आहे. मला माहिती आहे कठीण जातं सुरुवातीला, पण 21 दिवस मॅनेज करा. सगळ्यांशिवाय स्वतः तुम्हाला जेवावं लागणार आहे. ज्यांना उशिरा जेवायची सवय आहे त्यांना सांगते की 1 वाजता तुम्हाला जेवायचं आहे. आता ह्या जेवणामध्ये एक भाकरी, भाजीमध्ये प्रोटीन असणं, म्हणजे सगळ्या जे कडधान्य आहेत, कुठलीही भाजी, पालेभाजी असेल, जी भाजी मार्केटमध्ये आहे ती कुठलीही एक भाजी आणि प्रोटीनवाली भाजी. हां, किंवा त्याच्यामध्ये प्रोटीन नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक अंड घ्या उकडलेलं किंवा एक ऑमलेट घ्या किंवा पनीर घ्या रोस्ट करून, चिकन घ्या, जे असेल ते. हां, एक सांगते तुम्हाला की एक ताटात प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे. किंवा भाजी असेल ती भाजी. आणि सॅलाड हा कंपल्सरी असणार आहे दुपारच्या जेवणात. तो पण चांगला वाटी भरून. हां, काकडी, गाजर, बीट जे आवडत असेल ते पण असणारच आहे. हे असणार आहे. आणि डाळ असेल तर अर्धा वाटी डाळ किंवा 1 वाटी डाळ चालेल. एवढंच जेवण तुमचं असलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त अजून भूक लागत असेल काही खायचं नाहीये. आणि एक पूर्ण भरलेलं ना ताक प्या. दहीऐवजी ताक प्या आणि तुमचं पोट भरलेलं राहणार आहे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, जेवणाच्या आधी तुम्हाला अर्धा तास पाणी प्यायचंय, जेणेकरून तुम्हाला जेवताना जास्त भूक लागणार नाहीये. आता हे झालं की संध्याकाळचं आपल्याला खूप भूक लागते आणि आपण त्याच वेळेला काहीतरी बाहेरचं खातो, बाहेर जातो, तर काहीही खायचं नाहीये. डब्बा कॅरी करा. काय करायचंय, भेळ खूप छान ऑप्शन आहे. मुरमुऱ्याची भेळ बनवा. मखाने गरम करून खाऊ शकता. डब्यात भरून ठेवा गरम करून. जास्त तुम्हाला त्रास होणार नाही सारखं सारखं बनवायला. किंवा एक ड्रायफ्रूटचा लाडू खाऊ शकता. जर मेथीचे लाडू बनवत असेल, कसले लाडू बनवले असेल, तो एक खाऊ शकता. भूक लागत असेल तरच सांगते, नाहीतर काही नाही खाल्लं तरी चालेल. हां, हे झालं की तुम्हाला काय करायचंय, त्याच्यासोबत अजून एक ग्रीन टी घ्यायची आहे संध्याकाळी. हां, हे झालं. म्हणजे संध्याकाळी तुम्ही जर काही खात नसाल तर एक किमान ग्रीन टी घ्या. जर चहाची सवय असेल तर थोडा अर्धा कप चहा घ्यायचा आहे, जास्त नाही. हां, हे झालं की रात्रीचं जेवण तुम्हाला 6:30 किंवा 7च्या आधी करायचंय. ते पण जेवणामध्ये फक्त सूपच घ्यायचंय. मग तुम्ही सूप खूप प्रकारचे आहेत ते बनवू शकता. आणि हे असं जेवण असलं पाहिजे. आणि किमान तुम्हाला 3 किंवा 3.5 लिटर हे पाणी प्यायचंच आहे दिवसभरात. संध्याकाळचं खूप महत्वाचं आहे. किंवा काय करा माहितीये, मोड आलेले कडधान्य असतात ना, ते तुम्हाला याच्यामध्ये कांदा, टमॅटो असं तुम्ही ना त्याची भेळ बनवून सुद्धा खाऊ शकता. पोट भरलेलं राहतं. थोडे दिवस तुम्हाला त्रास वाटेल, पण एकदा सवय झाली ना की काही होणार नाही. बघा किती शरीर हलकं वाटेल. करून बघा. केलात तर गॅरंटी देऊन सांगते वजन कमी होणार आहे. किंवा तुम्ही डाळ बनवत असाल घरात तर एक वाटी डाळ घ्या. त्याच्यासोबत जर काकडी, गाजर आवडत असेल तर ते घ्या. किंवा एक उकडलेलं अंड, डाळ आणि एक अंड, एवढं रात्रीचं जेवण असलं पाहिजे बस. किंवा खिचडी बनवा. ओट्सची खिचडी बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. याच्याने तुमचं पोट भरलेलं राहणार आहे. हां, आणि 8 तासाची किंवा 7 तासाची तुम्हाला चांगली शांत झोप घ्यायची आहे. सगळ्या ज्या वेळा सांगितल्यात त्या फॉलो करा. फक्त 21 दिवस बघा वजन कमी होतं की नाही. नक्की होणार आहे. आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय, तुम्ही सुद्धा 21 दिवसाचं चॅलेंज घेताय की नाही हे मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशाच छान छान व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.